भयंकर आहे, आपण विचार देखील करू शकत नाही, अशी ही घटना समोर आली. ही घटना ऐकून तुम्हाला देखील विचार पडेल की आपल्या समाजामध्ये असे देखील काही लोक आहेत ज्यांना महिनेबद्दल थोडी फिकर नाही. त्यांना फक्त आपली गरज आणि आपली वासना पूर्ण करायची आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सविस्तरपणे जाणून घेऊयात आज आपण या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राजस्थान राज्याचा एक जिल्हा लागतो अलवर जिल्हा, आणि अलवर जिल्ह्याचं एक पोलीस ठाणे आहे, बंगडतिराया पोलीस ठाणे. बगडतिराया पोलीस ठाण्याअंतर्गत एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये 28 वर्षीय महिला रागिनी ही तिच्या नवऱ्यासोबत आणि 2 लेकरांसोबत राहायची. यांच्या घरची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. दोघेही पती पत्नी काम करायचे, आपल्या लेकरांना शिकवायचे आणि अत्यंत गरिबीचं एक साधारण आयुष्य हे दोघे नवरा बायको जगू लागले. यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थित चालू असताना 10 एप्रिल 2025ची ती काळ रात्र आली. त्या रात्री रागिनी आपल्या नवऱ्याला म्हणते की मला शौचालयासाठी बाहेर जायचं आहे, तुम्ही लेकरांना सांभाळा, तुम्ही घरीच थांबा, मी बाहेर जाऊन येईन. हे तिचं रोजचं काम होतं. त्यामुळे रागिनी एकदम बेफिकर शौचालय करण्यासाठी गावच्या बाहेर असलेल्या हायवेवर निघाली. बायकोला बाहेर जाऊन बराच वेळ झाला, पण तरी देखील ती घरी परत आली नाही. अर्धा पाऊण तास निघून गेला. या काळजीमुळे तिचा नवरा हा तिला शोधण्यासाठी गावच्या बाहेर निघाला, पण तिचा काही देखील पत्ता लागला नाही. तो आपल्या 2-3 मित्रांना घेतो आणि संपूर्ण गाव शोधू लागला, पण त्याची बायको अजिबात त्याला भेटली नाही. त्याला खूप जास्त काळजी वाटू लागली. त्यामुळे तो त्याच्या जवळ असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतो. त्या ठिकाणी जाऊन त्याने पोलिसांमध्ये अशी कंप्लेंट दाखल केली की त्याची पत्नी बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी अगोदर तक्रार घ्यायला नकार दिला, पण त्याने खूप आग्रह केला. त्या कारणामुळे पोलिसांनी सुद्धा तक्रार दाखल केली, पण पोलीस त्याच्या बायकोला मनापासून शोधू लागले नाही. पोलिसांनी शोधण्याचा बहाणा केला, पण ती महिला अजिबात भेटली नाही. तो व्यक्ती परेशान होऊ लागला. लहान लहान लेकरं होते, पण त्याच्या बायकोचा काहीसुद्धा पत्ता लागत नव्हता. सगळे लोक त्या महिलेला शोधू लागले. ते कोणत्या परिस्थिती आहे, तिचं काय चालू आहे, हे कोणाला देखील अजिबात काही माहिती नव्हतं. जवळपास 10-11 दिवसाचा कालावधी निघून जातो आणि त्यांच्या गावच्या बाजूला जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या कडेवर एका महिलेला काही लोकांनी आणून फेकून दिलं. त्या महिलेच्या अंगावरचे कपडे संपूर्णपणे फाटले होते. ती महिला अर्धवट बेहोश पडली होती आणि तिला गावातले काही लोक घरी घेऊन जातात. तीच महिला होती रागिनी, जी की मागच्या काही दिवसापासून बेपत्ता झाली होती. तिची हालत खूप जास्त खराब झाली होती. तिच्या नवऱ्याने तिला आपल्या जवळ बसवलं, तिला खाऊ पिऊ घातलं आणि विचारलं की नेमकं तुझ्यासोबत काय झालं, तू कुठे गेली होती. त्यावेळेस रागिनीने आपल्या नवऱ्याला आणि आपल्या घरच्यांना जे काही सांगितलं ते फारच भयंकर होतं. लोकांनी खूप जास्त दारू पिली होती. त्यापैकी एकही जण भानावर नव्हता. त्या लोकांनी जबरदस्ती रागिनीला कारमध्ये बसवलं. गाडीमध्ये बसवून हे लोक तिला गावच्या बाजूला असलेल्या एका जंगलात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी रागिनीवर एका एकाने अत्याचार केला. जवळपास 2-3 तास हा संपूर्ण प्रकार चालला. मध्यरात्री